परमात्मा मुद्रा डोळे बंद मन शांत दीर्घ श्वास करून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनोरेक्ष्वाकवे ब्रवीत् एवं परम्परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्टः परन्तप स एवायमया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथम् एतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति। श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय असम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां यो विजानाति कर्मभिर्न स बध्यते एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं किं कर्म किमकर्मेति कव्योऽप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः कर्मण्यकर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् 19वां श्लोक यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पविवर्जिताः जानक्नि दग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधा।
यस्य सर्वे, यस्य म्हणजे जो यथोक्तदर्शी आहे. यथोक्तदर्शी जसं शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे त्याला स्पष्टपणे बघणारा म्हणजे ज्ञानी व्यक्ती थोडक्यात. यस्य म्हणजे ज्ञानी, महापुरुष, विवेकी पुरुष. यस्य सर्वे समारंभा, सर्वे, सर्वे म्हणजे कर्म, सगळे कर्म. यस्य सर्वे समारंभा, सगळे कर्म ज्याचे प्रारंभ होते. कसे प्रारंभ होते? काम संकल्प वर्जिता, कामाच्या संकल्पाला वर्जित करून, कामाचा संकल्प सोडून. कोणता काम? जो वासना आहे, जो इच्छा आहे, फलाची इच्छा आहे, फलाची आसक्ती आहे, ती वासनाला, ती कामाची इच्छाला सोडून जो संकल्प म्हणून असं कर्म करतोय, कामाच्या संकल्पाला सोडून जो कर्माला प्रारंभ करतोय, अशा व्यक्तीला तमाहू पंडितम बुधा. तो कसा होऊन जातो? तो ज्ञान अग्नीने त्या कर्मांना दग्ध करून टाकतो. ज्ञान रूपी अग्नी, ज्ञान रूपी अग्नी दग्ध करून टाकतो. आता दग्ध करणं म्हणजे जसं आपण चण्याला भुनतोय, त्याला परत जर तुम्ही जमिनीत टाकलं, त्याला पाणी दिलं, त्याला काही पण केलं तर त्याचं रोप उगणार आहे का? नाही उगणार. एकदा तो बीज जळाला का जळाला, पण तुम्ही फक्त पाण्यात ठेवा, चण्याला फक्त पाण्यात ठेवा तर त्याचे मोड येतात. त्या मोडला तुम्ही जर अंकुरित जमिनीमध्ये गाडलं तर त्याचा एक वृक्ष तयार होईल, है का नाही? त्याचा एक पौधा तयार होईल. पण जर तुम्ही जना भाजला आणि तो जमिनीत टाकला, तो तुम्ही पाण्यात टाकला, तर तो अंकुरित होणार आहे का? नाही होणार. दग्ध म्हणजे असं आहे की तो ज्ञान प्राप्त करून शरीराचा, इंद्रियांचा, विषयांचा, मनाचा, अहंकारचा, बुद्धीचा ज्ञान प्राप्त करून त्याला अग्निस्वरूप बनून, ज्ञानाला अग्निस्वरूप बनवून सगळ्या कर्मांच्या विषयांना दग्ध करून टाकतो, कर्माची इच्छाला दग्ध करून टाकतो. त्याला म्हणलंय ज्ञान अग्नी दग्ध कर्माण. तमाहू, जो असा करतो, तम, ठीक आहे, जो असा कर्म करतो, तम आहू, आहू म्हणजे त्याला म्हटलं गेलंय तमाहू पंडितम बुधा. बुद्धिमान व्यक्तीने त्याला पंडित म्हणलेलं आहे. दोन शब्द आहेत, पंडित पण आहे, बुधा पण आहे. तर बुधा म्हणजे जे बोध करणारे, ज्यांना बोध झालेला आहे, आत्माचा बोध झालेला आहे. आणि पंडित म्हणजे ज्याला आत्माचा बोध करायचा आहे. बुधा म्हणजे आत्माचा बोध झालाय, पंडित म्हणजे आत्माचा बोध अजून करायचं. त्याचे कर्म तसे होत चाललेले आहेत हळूहळू. ठीक आहे. तर इथं सम उपसर्ग पूर्वक, समारंभामध्ये सम उपसर्ग पूर्वक आरंभ शब्द आहे. ठीक आहे. आणि काम संकल्प विवर्जित, काम संकल्प वर्जिता, कामाचा जो संकल्प आहे तो वर्जित केलेला, हे एक समस्त पद आहे. काम संकल्प वर्जिता समस्त पद आहे. आणि ज्ञान रूपी अग्नी, हा पण एक समस्त पद. ज्ञान रूपी अग्नी नि दग्ध केलेले कर्म, ज्ञान रूपी अग्नीने दग्ध केलेले कर्म. ज्ञान अग्नी दग्ध कर्माणम. तम आहू, तम आणि आहू शब्द जोडलाय, पंडितम बुधा. ज्ञान आणि अग्नीमध्ये संधी झालेली आहे, समस्त पद असल्यामुळं ज्ञान अग्नी संधी झालेली, ज्ञान न चा आकार आणि अग्नीचा आकार संधी झाली. ठीक आहे. तर पहिला पाद आहे यस्य सर्वे समारंभा, दुसरा पाद आहे काम संकल्प वर्जिता, तिसरा पाद आहे ज्ञानाग्नि दग्ध कर्माणम, चौथा पाद आहे तम आहू पंडितम बुधा. ठीक. उच्चारण घेऊयात. यस्य सर्वे समारंभाः, यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः, काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणम,
ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधा. तमाहु पंडितं बुधा. सगळे सोबत. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधाः. यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधाः. 20वा श्लोक. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. त्यक्त्वा त्याग करून. त्यक्त्वा कर्मफलासंगम त्याग करून. काय त्याग करून? कर्माचा फलाचा आसक्तीला त्याग करून. कर्मच्या फलाची आसक्तीला त्याग करून. नित्य तृप्त जो नित्यरूपी तृप्त आहे, सदैव तृप्त आहे, आत्मतृप्त आहे, आत्मसंतुष्ट आहे. निराश्रय आणि ज्याला फलाची कधी पण आधार घ्यायची गरज नाही पडत. फलाच्या इच्छाची. जसं आपण कर्माला करण्यासाठी काही ना काहीतरी इच्छाचा आधार घेतो. जसं गाडी चालवण्यासाठी आपण आपलं कुठेतरी जाण्यासाठी आपण गाडीचा एक आधार घेतो. ठीक आहे. गाडीला एक साधन बनवून त्याचा आधार घेऊन आपण कुठेतरी जातो. किंवा राहण्यासाठी घराचा आधार घेतो. बसण्यासाठी खुर्चीचा आधार घेतो असं समजा. तर तसं जो व्यक्ती आधारच घेत नाही, कर्माला करण्यासाठी कोणतीही इच्छाचा आधारच घेत नाही. कर्मणी अभिप्रवृत्तोपि कर्म मध्ये तो प्रवृत्त होऊन सुद्धा, प्रवृत्त होने के बाद भी असा की कर्म करताना पण नैव किंचित करोति सह न एव तो कधी पण कर्म करत नाही. जो कसा आहे? जो नित्य तृप्त आहे, जो इच्छाचा आधार घेत नाहीये आणि फलाची आसक्ती सोडून देतोय असा व्यक्ती. 3 गुण सांगितलेत ना. कर्म फलाची आसक्ती सोडून देतो, स्वतःमध्ये तृप्त आहे, आत्मामध्ये तृप्त आहे आणि फलाची इच्छाचा आधार कधी घेत नाही. इच्छा मनात ठेवतच नाही, फक्त कर्म करतोय. त्याचे कर्म करताना पण तो न केल्यासारखे कर्म आहेत. जे आधी म्हणले कालच्या श्लोक मध्ये अकर्मणीच कर्मयः असं. ठीक. तर कर्मफलासंगम, कर्मफल मध्ये आसक्त. फलासंगम फल आणि आसक्त, आसंग असं आहे. तर संधी झाली फल आणि आसंग मध्ये, आकारची संधी झाली. नित्य तृप्त सदैव तृप्त आहे. निराश्रय निरुपसर्ग पूर्वक आश्रय शब्द आहे. ठीक. आणि कर्मणी अभिप्रवृत्तो अपि, कर्मणी अभिप्रवृत्त आणि अपि असे 3 शब्द आहेत. तर कर्मणी अभिप्रवृत्त मध्ये यकार संधी झाली. अभिप्रवृत्त मध्ये विसर्ग होता, विसरला ओ झाला, अ पुढे असताना आणि अवग्रह चिन्हाच्या पाठीमागे सायलेंट. न एव नैव संधी झाली, एव ऐव. ठीक. किंचित करोती, किंचित आणि करोती 2 वेगळे वेगळे शब्द आहेत पण जोडलेत. किंचित करोती, किंचित मात्र पण करत नाही. ठीक आहे. नैव किंचित मात्र पण करत नाही तो व्यक्ती, सह. ठीक. तर पहिला पाद आहे त्यक्त्वा कर्म फलासंगम. दुसरा पाद आहे नित्य तृप्तो निराश्रयः. तिसरा पाद आहे कर्मण्यभिप्रवृत्तोपि. कर्मण्यभिप्रवृत्तोपि, कर्मण्यभि असं पहिलं म्हणा, मग प्रवृत्तोपि असं म्हणा. ठीक. नैव किंचित करोति सः, चौथा पाद. उच्चारण घेऊयात. त्यक्त्वा कर्म फलासंगम त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि
प्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. नैव किंचित् करोति सः. सगळे सोबत. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. 21वा श्लोक. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. जसा 20व्या श्लोक मध्ये भावार्थ आहे तसाच थोडा अजून दुसरे नवीन गुण सांगितलेत आणि भावार्थ सांगितले. निराशी ही असा शब्द आलेला आहे. निराशी आशा रहित होऊन जाणे. आशा रहित म्हणजे जो कर्मफलाची इच्छाद्वारे आशा पैदा होती की आम्ही जर असा कर्म केला तर एक अपेक्षा आहे की मला हे भेटेल. मी जर जॉब करेल तर मला काहीतरी बोनस भेटेल. चांगला काम करेल तर मला बोनस भेटेल. जॉब केला तर मला पगार भेटेल. मी प्रेझेंटेशन चांगलं करेल तर बॉस मला तारीफ करेल, माझी तारीफ करेल. असं ही आशा आहे आपल्या मनामध्ये. काही ना काहीतरी आशा आहे. ती आशा सोडून द्यायची. निराशीर जो आशा सोडून देतो, निराशी होऊन जातो, निराशा होऊन जातो. यतचित्त आत्मा आणि संयत चित्ताला अंतःकरणाला संयमित करतो आणि शरीराला पण संयमित करतो. शरीराला म्हणजे इंद्रियांना, सगळे जे 11 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, त्यांना आणि बुद्धी आणि अहंकार यांना सगळ्यांना जो संयत करतो. यतचित्त आत्मा. आणि काय करतो? त्यक्त सर्व परिग्रह. त्यांनी जो पण साठवून ठेवलेला आहे. परिग्रह म्हणजे स्वतःच्या जीविका चालवण्यासाठी, जीवन चालवण्यासाठी जे पण आपण संग्रह करतोय, मग ते कपडे असू, ते गाडी असू, बंगला असू, ते फर्निचर असू, पुस्तकं असू, काही पण, तर सगळा परिग्रह आहे. जो परिग्रहाला त्यागून देतो, सगळं परिग्रह सोडून देतो. स्वतःसाठी एकदम निमित्त मात्र छोटे छोटे गोष्टी लागणारे एकदम तेच फक्त ठेवतो. जे एकदम गरजेचे आहेत त्याच्याशिवाय जीवन जगू शकत नाही. जसं कपडे 1 किंवा 2 जोडी भरपूर झाले वर्षभरासाठी. ब्रह्मचारीला असं शिकवते. ते सर्व परिग्रह. महिन्याभरामध्ये 1 साबण भरपूर झाला. जर तो साबण 2 महिने पण चालत असला तर 2 महिन्यामध्ये 1च साबण घ्यायचा. कपडे धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, टूथपेस्ट असे. म्हणजे हे छोटे छोटे गोष्टी, एकदम छोटे छोटे उदाहरण दिले तुम्हाला. तर हे आपण परिग्रह भरपूर करून ठेवतो. ऍडव्हान्स मध्येच आपण काहीतरी आपल्या 1 कपडा आहे तर अजून 1 कपडा घ्यायचा, 1 गाडी आहे अजून 1 घेऊन टाकायची, 2 व्हीलर आहे 4 व्हीलर घ्यायची, छोटा बंगला आहे मोठा घ्यायचा. असं ते सर्व परिग्रह त्यागून जो व्यक्ती करतोय. शारीरम केवलम कर्म. फक्त शरीरची आजीविका चालवण्यासाठी शरीर ह्यामध्ये संतुष्ट आहे, एवढं कर्म केल्याने संतुष्ट आहे, एवढं पाणी पिल्याने संतुष्ट आहे, एवढं खाल्ल्याने संतुष्ट आहे. शारीरम केवलम कर्म. शरीराला निमित्त मात्र फक्त आजीविका करण्यासाठी. कुर्वन नापनोति किल्बिषम. जो असं कर्म करतो. कसं? निराशी होऊन, संयत होऊन, चित्ताला संयत करून, आत्माला संयत करून, संयमित करून आणि सर्व परिग्रहांना त्यागून तो शरीरासाठी फक्त कर्म करतोय. तो व्यक्ती कधी पण किल्बिषला प्राप्त होत नाही. म्हणजे पाप कर्मला प्राप्त होत नाही. या संसारामध्ये कधी फसत नाही. ठीक आहे. तर निराशी ही विसर्ग होता. विसर्गला र झाला, र यच्या वरती चढला. निराशीर यत चित्त आत्मा. ठीक. यत म्हणजे संयत, संयमित. चित्त म्हणजे मन, बुद्धी, अहंकार. आणि आत्मा म्हणजे शरीर, इंद्रिय. त्यक्त त्यागून ठेवतो. सर्व परिग्रह, सर्व परिग्रहांना त्यागून देतो, त्यागलेला आहे. शारीरम
शरीराचा भाव शारीरम, शरीरासाठीच. केवलम, केवल, फक्त. कर्म करतो, कर्म कुर्वन नापनोती, कर्म करतो तो न आपनोती, नाही प्राप्त करत. कशाला नाही प्राप्त करत? किल्बिषला, किल्बिषमला नाही प्राप्त करत. ठीक. तर पहिला पाद आहे निराशीर यत चित्तात्मा. दुसरा पाद आहे त्यक्त सर्व परिग्रह. तिसरा पाद आहे शारीरम केवलम कर्म. चौथा पाद आहे कुर्वन नापनोती किल्बिषम. उच्चारण घेऊयात. निराशीर्यत चित्तात्मा, निराशीर्यत चित्तात्मा, त्यक्त सर्व परिग्रह, त्यक्त सर्व परिग्रह, शारीरम केवलम कर्म, शारीरम केवलम कर्म, कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. कुर्वन् आप्नोति किल्बिषम्. सगळे सोबत. निराशीर्यत चित्तात्मा, त्यक्त सर्व परिग्रह, शारीरम केवलम कर्म, कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. निराशीर्यत चित्तात्मा, त्यक्त सर्व परिग्रह, शारीरम केवलम कर्म, कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये ज्या गोष्टी आपण समजल्या त्याच गोष्टी परत येत आहेत, पण एक वेगळ्या दृष्टिकोनाने. त्याच गोष्टी आहेत पण दृष्टिकोन वेगळा आहे. इथं श्रीकृष्णाची दृष्टी पूर्णपणे संन्यासत्व, दिव्यत्व, अध्यात्मामध्ये लीन झालेली दृष्टी आहे. तिथं थोडं थोडं समाज, राज्य ह्या सगळ्यांच्या गोष्टी होत्या, पण आता हे पूर्णपणे आध्यात्मिक झालंय, एकदम डीप अध्यात्म. त्याच्यामुळे सांगितलं की अपरिग्रह करायचंय, म्हणजे सगळं जे पण आपण साठवून ठेवलेलं आहे ते सगळं त्याग करायचंय, त्याचा त्याग करायचाय. कर्म फलची तर इच्छा करायचीच नाहीये. त्या फल मधून आपल्याला काय अनुभूती होणार, काय चांगलं होणार आपल्यासाठी. एक असतं की हे कर्म केलं तर हे कर्म केल्याने मला हे फळ भेटेल, आणि एक असतं की ते फळ भेटल्याने मला काय भेटेल. म्हणजे जर मी कर्म करतोय तर चांगले कर्म केल्याने मला काहीतरी गोड खायला भेटेल, तर ते स्वीट खाल्ल्यानंतर माझ्या जिभेला जी चव येणार आहे ती चव पण नको ठेवू. म्हणजे एवढं त्याग सांगितलंय की एकदम पूर्णपणे. का की हा एक असं नाही याला आपण सगळंच हे आहे असं नाही समजू शकत. आपल्याला पूर्ण भगवद्गीता कंप्लीट केल्यानंतर एक सार समजलं, आणि त्या सारला घेऊन आपण जीवन यापन करायचं. फक्त एवढ्या पोर्शनला घेऊन नाही, तर इथून पुढं पण काही काही श्लोक आहेत, काही काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही खूप शारीरिक, मानसिक मेहनत केली पाहिजे. कशासाठी? सगळ्या गोष्टी हासिल करण्यासाठी, मोठी ताकद. मग त्यावेळेस काय करतायत, त्यावेळेस दृष्टी बदलून जातीये. मोटिवेशन एक वेगळ्या प्रकारचं आहे. इथं अंडरस्टँडिंग चालू आहे, इथं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान चालू आहे, तिकडं मोटिवेशन चालू आहे. आपल्याला वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळ्या वेगळ्या दृष्टीने समजावणारा माणूस पाहिजे. याच्यामध्ये सगळ्या दृष्टीने आपल्याला समजणार दिसणार की कसं समजवत आहे श्रीकृष्ण. ठीक आहे. तर हे सगळं एक डायमेन्शनल व्ह्यू आहे की ज्यावेळेस मी तुम्हाला तुमच्या शरीराच्या विषयी बोलणार त्यावेळेस मी भौतिक गोष्टी ऍड करणार. तुम्ही शारीरिक मेहनत केली पाहिजे, तुम्ही चांगलं अन्न खाल्लं पाहिजे. हे पाठीमागं सांगितलं की सत्वगुणचे अन्न तुम्ही अर्जित केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. रजोगुण मध्ये जास्त उतरले नाही पाहिजे. तर हे शारीरिक दृष्टीने. ज्यावेळेस मानसिक दृष्टीने समजवतील त्यावेळेस सगळं बदलून जाईल, सगळे नियम बदलून जातील, सगळ्या गोष्टी बदलून जातील.
त्याच्यानंतर भावनात्मक दृष्टीने ज्यावेळेस करणार त्यावेळेस अजून गोष्टी बदलतील, आणि आध्यात्मिक दृष्टीने अजून गोष्टी बदलतील, दिव्य दृष्टीने अजून गोष्टी बदलतील. तर असे 4 दृष्टी आहेत: शारीरिक, मानसिक, दिव्य आणि आध्यात्मिक. शारीरिक म्हणजे फिजिकल, आपले जे जे सिस्टम आहेत शरीरामध्ये ते सगळे सिस्टमच्या विषयी. मानसिक मध्ये सगळं मन, चित्त आणि त्याच्यामध्ये जे वृत्ती फिरतायत, त्याच्यामध्ये जे विचार आहेत ते सगळे. त्या विचारांमधून, ते विचारांसोबत ज्या ऑर्गन्स कनेक्टेड आहेत, इंद्रिय आणि जे बाकीचे ग्रह आणि नक्षत्र काल जे आपण चर्चा केली, त्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी दिव्य दृष्टीमध्ये येतात. दृष्टिकोन वेगळा आहे. काल जे आपण समजलं ते दिव्य दृष्टिकोननी गोष्टींना समजलं. आज जे समजतं ते आध्यात्मिक दृष्टिकोननी समजतं. आध्यात्मिक काय? पूर्णपणे आत्मामध्ये स्थित होऊन काम करणं, हे आध्यात्मिक आहे. दिव्य मध्ये सगळ्या गोष्टींना, जे 33 कोटी देवी देवता आहेत त्यांना लक्षात ठेवून काम करणं. मानसिक मध्ये मनाच्या ज्या गोष्टी आहेत, भावनात्मक ज्या गोष्टी आहेत त्यांना लक्ष ठेवून काम करणं. आणि शारीरिक मध्ये शरीराच्या ज्या गोष्टी आहेत त्याला. आता ह्या 4 डायमेन्शन मध्ये, ह्या 4 आयाम मध्ये सगळ्यांचे नियम वेगळे वेगळे आहेत. मग आपल्याला तर ह्या अस्तित्वामध्ये, म्हणजे माझं जे अस्तित्व आहे, जे तुम्हाला दिसतंय, याच्यामध्ये हे 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टी याच्यामध्ये आहेत. ह्या 4 गोष्टींसोबत हे व्यवहार पण करणार, देणं पण होणार, घेणं पण होणार. तर ज्यावेळेस मी शरीराने काम करतोय त्यावेळेस मी शारीरिक नियमांचं पालन केलं पाहिजे. ज्यावेळेस मी मनाने काम करतोय त्यावेळेस मी मानसिक नियमांचं पालन केलं पाहिजे. ज्यावेळेस मी दिव्य काहीतरी काम करतोय त्यावेळेस दिव्य दृष्टीने काम केलं पाहिजे. दिव्य त्यांचे जे देवी देवतांचे जे नियम येतात त्या हिशोबाने मी वागलं पाहिजे किंवा ऍक्टिव्हिटीज केले पाहिजे, कर्म केले पाहिजे. आणि अध्यात्माच्या दृष्टीमध्ये मग आत्माचे जे नियम येतात, आत्माचा जो स्वभाव आहे त्यानुसार मी काम केले पाहिजे. काही काही परिस्थितीमध्ये असं येतं की 4ला सोबत घेऊन चालावं लागतं आणि ते खूप जास्त क्लिष्ट होऊन जातं. मग तिथं तुम्हाला विवेक ज्याने, एकदम बुद्धिमान, जो तत्वतः तुम्हाला सगळ्या गोष्टींना जाणावं लागतं, नाहीतर मनुष्य कन्फ्यूज होऊन जातो. जसं कन्फ्युजन आजच्या काळामध्ये काय होती, पत्रिकामध्ये दिव्य आहे, आध्यात्मिक आहे, आपण शारीरिक आहे, मानसिक आहे, सगळ्या गोष्टी पत्रिकामध्ये आपण जर वाचून करायला लागलो तर एक ब्राह्मण म्हणणार की असं 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 केल्याने असं 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 होतं. दुसरा ब्राह्मण म्हणणार की नाही, आपण जर ह्या प्रकारे केलं तर याला रिझल्ट दुसऱ्या प्रकारे देऊ शकतो. मग असे वेगळे वेगळे सगळे काय वेगळे वेगळे उपाय देणार. मग इथं काय होतं, कन्फ्युजन होतं. का? की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र येत आहेत. जर मला फक्त शरीर दुखण्याचं कार्य, माझं जर प्रॉब्लेम आहे, तर मी ते शरीरचा जो अंग दुखतोय, जो पार्ट दुखतोय, तो कशामुळे दुखतोय ते शरीरवर वरच्या वरच्या नियमाच्या अनुसार, मसल्सचे जे नियम आहेत, बोन्सचे जे नियम आहेत, शिरांचे जे नियम आहेत, त्या नियमाच्या अनुसार त्यांना जे सोयीस्कर लागतं ते पेन दूर करण्यासाठी ते मी शरीराच्या दृष्टीने करणार. पण ज्यावेळेस ते पेन मानसिक होऊन जातं तेव्हा मला तिथं नियम बदलावा लागतो. म्हणजे उदाहरणासाठी आपण असं घेऊ की मी झोपलोय, दुपारची झोप लागली मला, आणि झोपेत अर्धा तास, पाऊण तास झालाय, मला असं वाटतंय की माझं शरीर एकदम रिलॅक्स झालंय, मी उठून काम करू शकतो. पण मी काय केलं, फॉलोअप केला. कशाला? झोपेला. तर इथं मी काय केलं, मानसिकतेला शारीरिक सोबत इन्व्हॉल्व केलं आणि तो इन्व्हॉल्वमेंट चुकीचा झाला, चुकीच्या डायरेक्शन मध्ये झाला. आता मला उठण्यासाठी मानसिकताचाच वापर करावा लागणार. आता शरीर उठू देणार नाही, डोळे उघडणार नाही.
एकदा 3:30-4 वाजता पहाटे तुम्हाला झोप तुमची उघडली आणि आता तुम्हाला असं वाटतंय की माझ्या शरीराचा आराम झालाय, पण मन काय म्हणते आता उठून करणार काय, तू झोप परत. मग स्नूज लावून परत ते झोपला आणि झोपल्याबरोबर आता उठूशी वाटणार नाही. 8 वाजले, 10 वाजले, तो रेस्ट पोझिशन मध्ये जातो आणि तिथून जर उठायचंय तर मानसिकताचाच वापर करून उठावं लागतं. तर हे गणित समजतंय की जर एक डायमेन्शन दुसऱ्या डायमेन्शन सोबत लिंक झालं तर त्याला नियमबद्ध करून आपल्याला दोन्हीला सोबत घेऊन चालावं लागतं. ठीक आहे. तर इथं ज्या प्रकारे श्रीकृष्णांनी सांगितलंय की जो व्यक्ती इंद्रिय तृप्तींचं जे कर्म आहेत, जे त्याची आशा आहे, आकांक्षा आहे, त्या सगळ्यांचा जो त्याग करतो त्याला कोणी साधू संतांनी जे त्या मार्गेला आहेत त्यांनी याला बुद्धिमान सांगितलं, पूर्ण ज्ञानी सांगितलंय. जो व्यक्ती ह्या सगळ्यांचा इंद्रतृप्तीचा त्याग करून कर्म करतो. आता इंद्रतृप्तीचा त्याग किंवा फलची इच्छाचा त्याग करून दुसऱ्या 20व्या श्लोक मध्ये पण आहे की कर्म फलासंग, फलच्या संगतीचा त्याग करून नित्य तृप्त, आत्मामध्ये तृप्त होऊन कोणाचाही त्या फळाचा आश्रय न घेता जो कर्म करतोय तो ज्ञानी पुरुष आहे. तर असं सांगताना त्यांचं म्हणणं काय आहे की जो व्यक्ती कर्म मधून जे फल उत्पन्न होतोय त्या फलाच्या विषयी विचार न करता हा सगळा मानसिक आहे. ते फळ जे आहे ते मानसिक आहे. ते फळ आपल्याला भेटलंय का? नाही भेटलं. हे काय आहे? मानसिक आहे. त्याला सेपरेट करून टाकायचं. कारण की मानसिक डायमेन्शनला मग मानसिकतेने आपल्याला लढावं लागणार, मानसिकतेने आपल्याला नियमबद्ध करावं लागणार. पण जर त्याला सेपरेट केलं, त्याग करायचं म्हणजे काय करायचं? सेपरेट करायचं. त्याग म्हणजे सेपरेट करायचं. आणि जर सेपरेट केलं तर सेपरेट केल्याबरोबर आपण कर्म कसे करणार? जे गरजेचे आहेत ते कर्म करणार. जे गरजेचे आहेत ते कर्म करणार. म्हणजे मी जॉब करतोय आणि जॉब करताना माझ्या डोक्यामध्ये एक फिलिंग आहे की असं मी जर याला थोडस ऍडव्हान्स केलं, थोडस असं केलं तर माझा बॉस खुश होईल, आनंदी होईल. आणि त्याला खुश करण्यासाठी मग तो खुश झाला तर मला उद्या सुट्टी भेटेल. याच्या पाठीमागे काय आहे? फल पण आहे आणि आकांक्षा पण आहे, आशा पण आहे आणि फलची पण इच्छा आहे. मी काय करणार? असं काहीतरी एक्स्ट्रा करायचा प्रयत्न करणार की जेणेकरून तो खुश होईल आणि मला उद्या सुट्टी पाहिजे त्याच्यासाठी मी अप्लाय करू शकतो. मी एक्स्ट्रा टाकलं, मी एक्स्ट्रा केलं, पण ते एक्स्ट्रा करण्याच्या कर्ममध्ये जी ऍक्टिव्हिटी होतीये त्या ऍक्टिव्हिटी मध्ये ऍक्च्युअली जो रिझल्ट पाहिजे तो रिझल्ट येईल का? की मानसिकता माझी कुठे आहे? सुट्टीमध्ये आहे. मानसिकता कुठे आहे? सुट्टीमध्ये आहे. मनामध्ये फळ काय आहे? आशा काय आहे की तो खुश झाला पाहिजे आणि सुट्टी भेटली पाहिजे. याच्यामुळं मी हे कर्म थोडासा ऍडव्हान्स करतोय. हे जर सोडून दिलं आणि करता करता मी त्याच्या कर्मामध्ये लीन झालो आणि माझ्याकडून झालं ऍडव्हान्स, तर मला जर ते भेटलं किंवा नाही भेटलं, तो खुश झाला किंवा नाही झाला, मला काय फरक पडेल का त्या गोष्टीचा? फरक नाही पडणार. हेच काय आहे? फलाची आसक्ती आहे, संग आहे. उदाहरणासाठी आपण एक असं पाण्याचं उदाहरण घेऊ. एक जसं शरीरामध्ये विचारांपासून इमोशन कसे जनरेट होतात हे समजण्यासाठी आपण एक पाणी आहे, पाणीवर एका काडीने आपण आकार बनवतोय, गोल गोल आकार बनवला आणि असे 5 गोल फिरून फिरून स्पायरल बाइंडिंग सारखं आपण बनवलं. ते पाणीवर किती वेळ राहणार?
लगेच वाहून जाणार. हा एक विचार आहे. ठीक आहे. ज्यावेळेस मी त्या काडीला थोडस डीप मध्ये टाकणार आणि त्या पाणीचा जो बेड आहे, जी खालची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये ज्यावेळेस मी गोल गोल फिरवणार, त्यावेळेस काय होणार, त्या पाणीच्या मध्ये पण तो आकार बनून राहणार आणि त्या जमिनीमध्ये तो डीप मध्ये घुसलाय. त्या अशा विचारांमध्ये ज्यावेळेस आपण वरच्या वर फिरवतो आणि ज्यावेळेस त्याला परत 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 डीप मध्ये घेऊन जातो विचारांना, तेव्हा ते जमिनीमध्ये, चित्तच्या जमिनीमध्ये पोरले जातात आणि मग इमोशन जनरेट होतात. मी एकदा विचार केला कोणाच्या प्रती, राग भावनाचा किंवा द्वेष भावनाचा किंवा ईर्ष्या भावनाचा, एक चुकीचा विचार केला त्या व्यक्तीच्या प्रती, मला लगेच नाही होणार, पण ती गोष्ट परत होतीये, ती गोष्ट परत होतीये, ती गोष्ट परत होतीये. मग ती परत होऊन 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 काय होतंय, ते डीप मध्ये जात आहे आणि डीप मध्ये जाऊन काय होतंय, त्याचा एक इमोशन क्रिएट होतोय आणि तो इमोशन म्हणजे आसक्ती आहे. तुम्ही नवीन नवीन ज्यावेळेस जॉब जॉईन केला होता किंवा नवीन नवीन ज्यावेळेस आपण काम करतो, आपल्याला कोणी काही म्हणलं, कोणी काही बोललं, आपल्याला फरक पडतो? दोनदा बोललं, तीनदा बोललं, चारदा बोललं, मग परत बोललं, मग असं बोलून बोलून तो लईच प्रेशराईज करतोय आपल्याला, मग आपण काय म्हणतो, आता लय झालं बस. मग इथं काय होतंय, फलांची आसक्ती ह्या प्रकारे तयार होती. हे मी तुम्हाला इमोशनच्या विषयी सांगितलं. असंच फलांची आसक्ती, मी एखाद्या फलच्या विषयी फक्त विचार केला की मला हे पाहिजे आणि सोडून दिलं. त्याला एक व्यक्ती होता जो काही पण विचार करायचा आणि फक्त विचार करून सोडून द्यायचा. तर असं एक कहावत तयार झाली की उसकी तरह खयाली पुलाव मत पका, क्या नाम था उसका, एक असं खूप जुनी कहावत आहे की तू त्याच्यासारखे खयाली पुलाव नको पकू. आणि असे बनवून बनवून तो काही पण विचार करायचा की माझा असं महल असेल, माझी अशी गाडी असेल, माझे एवढे नोकर असतील, माझे, आणि फक्त विचार करून सोडून देत बस. तो काहीच नाही, त्याच्यामध्ये डेप्थनेस नाही, त्याच्यामध्ये इमोशन नाही, काय नाही, काय नाही, फक्त विचार करायचा आणि सोडून द्यायचा. तर त्या फलांसोबत त्याची काही आसक्ती होणार नाही. आसक्ती कधी होणार, ज्यावेळेस तो परत परत त्याच गोष्टीवर फिरून 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 त्याच गोष्टीवर परत 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 विचार करत, त्यावेळेस त्याला त्याच्यामध्ये आसक्ती होईल. त्याच्याशिवाय त्याला त्याच्यामध्ये आसक्ती होणार नाही. तर अशा प्रकारचा व्यक्ती जो कर्म करतो तो पापच्या फलाच्या अभिभूत होत नाही. आपण कोणताही कर्म केला तर त्याचा एक रिझल्ट येणार. जरी आपण इच्छा करत नाहीये, जरी आपण काही करत नाहीये, तरी त्याचा रिझल्ट आपल्याला भेटणार. तर मी जो उदाहरण दिला की मी जर ती आशा, आकांक्षा, इच्छा न ठेवता की बॉसला खुश करायचं आणि सुट्टी पाहिजे असं न ठेवता मी काम केलं, बॉस खुश झाला, सुट्टी दिली, सुट्टी दिल्यानंतर मी त्या सुट्टीला एन्जॉय केलं आणि सोडून दिलं, परत मी माझ्या कामाला लागलो, ह्या प्रकारची भावना जर राहिली तर मी पाप कर्म मध्ये, पाप फळ मध्ये गुंतणार नाही. समजलं? आणि जर त्यांनी तो खुश झाला आणि माझ्यामध्ये भावना उत्पन्न झाली, त्यांनी सुट्टी दिली आणि मी आनंदी झालो, आनंदी होण्यापेक्षा माझ्यामध्ये ते कोरलं गेलं, अरे मला सुट्टी भेटली, अरे मला सुट्टी भेटली, अरे मला सुट्टी भेटली, मी गेलो घरी, मी आपलं डेली रुटीनचं काम केलं, सोडलं, परत दुसऱ्या दिवशी आलो, काम केलं, परत हे सगळं केलं, असं केलं आणि सोडून दिलं. तर मला कोणत्याही फलबंधनमध्ये, पाप कर्मच्या फलबंधनमध्ये किंवा पुण्य कर्मच्या फलबंधनमध्ये मी गुंतत नाही, जर ह्या प्रकारे मी राहिलो तर.
आणि जर मी उद्भवतोय, मी जर इच्छामध्ये गुंततोय, मी जर आकांक्षामध्ये गुंततोय, तर मग काय होणार? मी त्याच्या आसक्तीमध्ये गुंतून राहणार आणि ह्या कर्मफल बंधनमध्ये कायम गुंतून राहणार. तर मला एक गोष्ट सांगा की आपण कसं न इच्छा करता कर्म करू शकतो? आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कसं? माझं कोई गोलच नाहीये, माझं एमच नाहीये, माझी इच्छाच नाहीये काही करायची, तर मी कसं कर्म कसं करणार? मला सकाळी इथं यायला जर मी इच्छाच नाही ठेवली मनामध्ये, आकांक्षाच नाही ठेवली, आणि असं मनामध्ये ठेवलंच नाही की मला 100 लोकांचं, 200 लोकांचं, 500 लोकांचं मला शरीर नीट करायचंय, किंवा मानसिकतेने मला त्यांना, आध्यात्मिकतेने मला, भावनिक दृष्टिकोननी त्यांना मला काही नवीन नॉलेज, काही नवीन गोष्ट सांगायची, तर मी नॉलेज घेईल का? मी घेणार नाही. मी सकाळी उठून इथं येईल का? मी येणार नाही. मग मला सांगा की हे कर्म करायचे कसे? त्यांनी तर सांगितलं की त्यक्त्वा कर्म फलासंग. ते मे बी त्यावेळी मी एक गोल ठेवा, ते गोल अचीव करताना त्याच्यातून काही एक्सपेक्ट हा, तर ते गोल काय असणार आहे? तो गोल कधी ठरवणार आपण? स्टार्टिंग एकदम स्टार्टिंगला. त्याच्यामुळं धर्म जे वर्णाश्रयाचा पाठीमाग वर्णचा विषय होता, तिथं ते चातुर्वर्ण्यम मया सृष्टम हे सांगितलं की स्टार्टिंगलाच मी सगळं बनवून ठेवलेलं आहे. काय? तुमच्या गुण कर्मच्या हिशोबाने सगळं विभाग करून मी सगळे वर्ण बनवून ठेवलेले आहेत, मी सगळं सिस्टम बनवून ठेवलेलं आहे. तुम्हाला फक्त ते सिस्टम फॉलो करायचंय. आपण काय करतोय? आपण आपलं सिस्टम बनवतोय. ठीक आहे, तुम्ही तुमचं सिस्टम बनवा, पण त्याला आसक्ती रहित होऊन फॉलो करा. जर तो सिस्टम माझा नाहीये, तर मी आसक्ती रहित होऊन फॉलो करू शकतो. जर मी असं समजलं की हा सिस्टम माझा आहे, तर माझी त्याच्यामध्ये आसक्ती होणार. जर मी असं समजलं की माझ्यामुळं 20 लोक, 50 लोक नीट झालेत, तर आता माझी त्यांच्यासोबत आसक्ती झाली, त्यांच्यासोबत कर्मफल बांधले गेलेत. पण मी जर, असं लोक म्हणतात पहा, अरे नहीं मैंने नहीं किया ये, तो जो किया तुमने किया, मैंने तो बस बताया तुम्हें. ही काय भावना आहे की मला तुझ्या कर्मफल मध्ये गुतायचं नाहीये. मग मी काहीच नाही केलं. मी काय केलंय? मी माझे माझे कर्म करतोय. तुमच्यासोबत माझे कर्मफल बंधन जोडून मला तुमच्यासोबत गुतायचं नाहीये. तुम्ही आजार नीट केला, तुम्ही नीट झाले. तुम्ही याचं ज्ञान अर्जित करून तुम्ही मोठे झाले, तुम्ही मोठे झाले. पण ही भावना कधी राहती? कधी कधी राहती, कधी कधी नाही राहत. कधी कधी आपल्याला, अरे मैंने तेरे लिए इतना किया, तू पागल आहे क्या? मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू काय केलं माझ्यासाठी? पण जर आपण बसून लिहायला लागलो तर आपल्याला समजेल की आपल्यासाठी पूर्ण सृष्टीनी, पूर्ण जगभरानी, माता पितांनी, मित्रांनी काय काय केलंय, आणि आपण त्यांच्यासाठी काय केलं. जर लिहायला बसलो तर ते कुठंच मोजलं जाणार नाही. ठीक. पण एक भावना, अहंकारच्या भूती आपल्या मनामध्ये येत असते की मी तुझ्यासाठी हे हे केलं, मी तुझ्यासाठी ते ते केलं. मग हे जसं मी म्हणलो, जशी ही भावना उत्पन्न झाली, मी काय झालो? त्याच्या कर्मफल बंधन सोबत मी जोडलो, त्याच्या कर्मफल सोबत मी बांधलो गेलो, आणि बांधलो गेलो तर मग त्याचं फळ भेटणारच मला. जर मी असं त्याला म्हणतोय की मी तुझ्यासाठी हे केलं, मग तू माझ्यासाठी काय केलं, मग त्याला काय वाटणार? याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग तो त्याच्या प्रकृतीच्या हिशोबाने, त्याच्या गुणकर्माच्या हिशोबाने करणार. पण ते आपल्याला पटेल का? नाही पटणार. मग आपण असं काय होतो? गुतत राहतो. अरे तू कशाला केलं हे? मी तुला सांगितलं होतं का करायला? काय नको करू माझ्यासाठी?
मी करते माझं माझं, हे सगळे शब्द आपण ऐकलेले आहेत भरपूर वेळेस. माझ्यासाठी काय नको करू, मग त्यागची भावना उत्पन्न होती की आता तू माझ्यासाठी काय नको करू, मला नको तुझ्याकडून काही पण, तू तुझं तुझं कर आणि नीट राहा, तू तुझं तुझं सगळं कर, माझ्यासाठी काय नको करू, माझ्यासाठी तू केलं तू चुकीचं केलं. आणि सुरुवातीला आपण काय म्हणलो, मी तुझ्यासाठी किती केलं, तू माझ्यासाठी काहीच नाही केलं. आपण काय करतोय, गुंततोय. मग हे गुताड्यामधून निघण्यासाठी काय करायचं, माझं माझं जे सिस्टम आहे, माझं माझं जे नियमित कर्म आहे, माझे माझे जे निहित कर्म आहेत ते मी करत राहणार. मला सुट्टी भेटली तरी ठीक आहे, नाही भेटली तरी ठीक आहे, मला त्याचं फळ भेटलं तरी ठीक आहे, नाही भेटलं तरी ठीक आहे, मी कोणतं घेऊन जाणार आहे. पण हे घेऊन जाणार आहे हा फक्त वरून वरून माणूस म्हणतो. हे शब्द तुम्ही ऐकले असतील, हे सगळे शब्द मी आत्ता जे डायलॉग मारतोय हे सगळे डायलॉग तुम्ही ऐकलेले असतील. लोक म्हणतात की मी कुठे घेऊन जाणार आहे, ठेव तुलाच. पण मनामध्ये एक ओढाव असतो, त्याने कसं काय मला दिलं नाही, मग त्याच्यामुळे तर रिटर्न गिफ्टचा प्रथा चालू झाली. गिफ्ट द्यायचं, रिटर्न गिफ्ट पाहिजे, पत्रिकामध्ये लिहायचं की आम्हाला आहेर नको, पण मनामध्ये इच्छा आहे की अरे कोणीतरी काहीतरी दिलं पाहिजे. ऍटलिस्ट नातेवाईकांनी तरी कपाट वगैरे काही ना काही सोनं वगैरे केलं पाहिजे. पत्रिकामध्ये लिहिलंय क्लिअर की कोणतीही भेट वस्तू स्वीकारली जाणार नाही, आणि कोणीच जर भेट वस्तू घेऊन नाही आलं तर त्या व्यक्तीला कसं वाटेल? आणि जो जातोय त्याला पण कसं वाटेल? मग आता तो काय होतोय, गुंततोय. आणि हे फक्त भेटवस्तूमध्ये नाही, सगळ्या गोष्टींमध्ये चालू आहे, सगळ्या कर्मामध्ये चालू आहे. त्याच्यामुळं निराशीर यतचित्तात्मा, परत निराशी शब्द आलाय. आशारहित, निष्काम चित्त आणि आत्मा ठेवून त्यक्त सर्व परिग्रह, सगळे गोष्टींना जे आपण साठवून ठेवलंय त्याचा त्याग करून, याला आपण करण्यासाठी कर्म करताना आपण कशा प्रकारे पाहू शकतो की हे सगळं जे आहे, हे पुढे सांगणार श्रीकृष्ण, हे सगळं जे आहे त्याच्या अधीन आहे, त्यांनी केलेलं आहे. 14व्या अध्यायामध्ये पण आहे, 16व्या अध्यायामध्ये पण आहे. त्यांनी केलेलं आहे, त्यांनी स्थापित केलंय, त्यांनी घटित केलंय, त्यांनी सिस्टम बनवलंय. आपण फक्त निमित्त मात्र करतोय काम. मग निमित्त मात्र जर आपण करतोय तर आपण काय केलं पाहिजे, त्याला चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. मग माझं जे पण निहित कर्म आहे ते मी चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. त्याच्याने समोरचा व्यक्ती खुश होतोय, नाराज होतोय, तेव्हा मला काय देतोय नाही देते सोडून द्या, हे सगळ्या गोष्टींना सोडून द्यायला सांगितलंय. ठीक आहे, हे थोडस आध्यात्मिक दृष्टी आहे. पण गोल ठेवणं, लक्ष ठेवणं, या सगळ्या गोष्टी ठेवणं पण गरजेचं आहे. कन्फ्युजिंग होतंय का की तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वागायचंय हे खूप क्लिष्ट आहे. काल पण मी सांगितलं, कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वागायचंय हे क्लिष्ट आहे. त्याच्यामुळं काय सांगितलं की अशा दृष्टी ठेवा, अशी दृष्टी ठेवा. कशी दृष्टी? एक वाईड मोठी दृष्टी ठेवा की अशी परिस्थिती आली तर मी याच्या अशी मानसिकता ठेवून मी याच्यातून मुक्त होऊ शकतो, आणि ह्या प्रकारची परिस्थिती आली तर मी अशी मानसिकता ठेवून याच्यामध्ये उत्तीर्ण होऊ शकतो. जर तुमच्या समोर कोणी असा व्यक्ती आलाय जो तुम्हाला त्रास देतोय कंटिन्युअस, आणि तो त्रास देताना तुम्हाला खूप जास्त त्याने हे केलं आणि तुम्हाला दिसतंय की हे आपल्याला आता चुकीचं होतंय, आपल्याला इथं याचा विरोध केला पाहिजे, याला मारलं पाहिजे किंवा याच्या सोबत काहीतरी आपण नेगेटिव्ह केलं पाहिजे, तिथं जर तुम्ही ही मानसिकता ठेवली तर चालेल का? कन्फ्युजिंग का होतंय की तुम्हाला परिस्थिती अनुसार, हे मी ते सांगितलं ना, डायमेन्शन आणि सिच्युएशन, काळ, ह्या सगळ्या गोष्टींना धरून समजून आपल्याला व्यवहार करावा लागतो.
मग श्रीकृष्ण जर ह्या 2 श्लोकलाच घेतलं, ह्या 3 श्लोकांनाच घेतलं तर मग अर्जुनला युद्ध करायची काय गरज आहे? मग युद्ध करायची काय गरज आहे? तर ह्या चारही डायमेन्शन्सला समजून जे त्याचं निहित धर्म कर्म आहे ते त्यांनी केलं पाहिजे. काय की मी जे सिस्टम बनवून ठेवलंय त्या सिस्टम मध्ये तू काम कर, बस. आता कन्फ्युजन राहील का? नाही राहणार. मग तुम्ही जरी त्या सिस्टमच्या द्वारे तुम्ही तुमचे शारीरिक, आर्थिक, मानसिक गोल्स अचीव करताय, काय प्रॉब्लेम? त्या सिस्टम मध्ये चलून जर तुम्ही तुमचे सगळे गोल्स अचीव करताय तर काय प्रॉब्लेम? पण त्या सिस्टमच्या बाहेर जाऊन जर तुम्ही इच्छा करून करताय तर तुम्ही काय होणार? गुंतणार. तुम्ही एक आर्थिक गोल ठेवला की मला एवढे एवढे पैसे साठवून ठेवायचे आणि माझं सिस्टम काय आहे की मी जे अभ्यास केलाय, मी जे ब्रह्मचर्य अवस्थामध्ये होतो त्या अवस्थामध्ये मी ज्या गोष्टींचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये माझी मानसिकता, माझं शरीर ज्याच्यामध्ये चांगलं काम करतंय ते कर्म मी करतोय आणि ते करता करता त्या सिस्टम मध्ये बद्ध होऊन मी माझ्या गोल्सला, माझ्या आर्थिक, मानसिक, शारीरिक गोल्सला अचीव करतोय, तर मला त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं असं म्हणतात की तुमच्या 1 वर्षाचा, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 20 वर्षाचा गोल डिसाईड करा. मग गोल डिसाईड केल्यानंतर ते गोल अचीव करण्यासाठी तुम्हाला काय काय कर्म करावं लागते, एक सिस्टम बनवा. हे काय करताय तुम्ही? तुम्ही तुमच्या सृष्टीचा एक सिस्टम बनवताय. जसे कृष्णाची सृष्टी आहे, पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण अस्तित्व आहे परमात्माचं, त्यांनी एक सिस्टम बनवलंय आणि त्या सिस्टमच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी चालणार. तसं तुम्ही तुमच्या गोल अचीव करण्यासाठी 1 वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं गोल अचीव करण्यासाठी एक सिस्टम बनवा आणि त्यानंतर ते गोल विसरून जा. फक्त सिस्टमचं काम करत राहा. समजलं? आता कन्फ्युजन राहील नाही? तरी जर तुम्हाला प्रश्न असतील तर विचारा. थोडंसं याला अजून खोलून सांगतो, थोडंसं डीप मध्ये जाऊ. ठीक आहे? तर मी 1 वर्षाचे गोल बनवला, 5 वर्षाचा गोल बनवला आणि 20 वर्षाचा गोल बनवला. 1 वर्षाच्या गोलचे नियम वेगळे असतील, 5 वर्षाच्या गोलच्या साठी मला वेगळ्या पद्धतीने प्रिपेअर करावं लागेल आणि जसं जसं मध्ये मध्ये चेंजेस येतील, जसं 6 महिन्यानंतर काहीतरी वातावरण मध्ये बदल झाला, काहीतरी दुसरं घडलं, तर मला त्या सिस्टम मध्ये काहीतरी चेंजेस करावं लागतं. पण आज ह्या क्षणाला मी काय करतोय? मी फक्त सिस्टम फॉलो करतोय, बाकी काही करत. मी काय लिहिलं की मला सकाळी 4:30 वाजता उठायचंय, मला हे करायचंय, मला हे गोष्ट अशी अशी 2 महिन्यानंतर वाढवायची, 6 महिन्यानंतर वाढवायची, 8 महिन्यानंतर वाढवायची आणि असं मी माझ्या शरीरचं गोल अचीव करणार. ठीक आहे? आणि त्यानंतर प्रेझेंट मध्ये मी काय करतोय? हे सगळ्या गोष्टी जे चालू आहेत, हे सगळे काय आहेत? हे सगळे कशात, कोणत्या काळमध्ये आणि कोणत्या डायमेन्शन मध्ये सांगितलेत हे थोडं सांगतो. हे काळ कोणता आहे? प्रेझेंट मुवमेंट आहे. प्रेझेंट मुवमेंट मध्ये माझी अशी मानसिकता, असे भाव पाहिजे. पण मोठ्या दृष्टीने मला फ्युचरचा विचार करून, पास्टचे अनुभव, एक्सपिरियन्स त्याच्यात उतरून आणि फ्युचरचे लक्ष्यला पूर्ण करण्यासाठी ह्या एक्सपिरियन्सचा मी काय काय वापर करू शकतो हे सगळं लिहून बद्ध करावं लागेल सिस्टम मध्ये आणि मग मला चालावं लागेल. मी आज जर हा विचार करत बसलो इथं यायच्या आधी की मला 1 वर्षानंतर ते भेटणार आहे, 2 वर्षानंतर ते भेटणार आहे, किंवा मी ह्या गोलसाठी करतोय, लढताना जर हे विचार केलं की मी लढल्यानंतर, युद्ध जिंकल्यानंतर मला सगळं भेटणार आहे, राज्य साम्राज्य, आणि मी त्या राज्य साम्राज्याला कसं जगणार, हा जर विचार युद्ध करताना आला तर हेच सांगितलं याच्यामध्ये शॉर्ट मध्ये एकदम, की कर्म करताना ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आल्या नाही पाहिजे. प्रेझेंट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाही आल्या पाहिजे.
काही प्रश्न असतील याच्यामध्ये तर विचारा. तर आता मला म्हणजे नाही का आरोग्य येतं म्हणजे म्हणजे काय काय म्हणजे नसन एक दाखवत नाही आपले ती नांदाय बोलती हा देव बोलते मग ते पण एक आपण त्या कर्मात गुंतवतो का? त्या कर्मात तुम्ही कधी गुंतणार? ज्यावेळेस तुम्हाला त्रास होणार किंवा तुम्हाला आनंद होणार. जर तुम्हाला त्रास आणि आनंद नाही झाला तर मग तुम्ही नाही गुंतणार. मग जर खूपच आता त्या काळामध्ये तुम्ही काय करणार? जर तुम्ही इथं नाही आले तर तुम्ही घरी काय करणार? ठीक आहे. जर तुम्ही इथं नाही आले, तुम्ही घरी बसलेत आणि घरी बसल्या बसल्या तुम्हाला त्रास होतोय की मी का नाही गेले, मी का नाही गेले, मी का नाही गेले, तर तुम्ही गुंतले. आता गुरुवारचं गोष्ट गुरुवारी नाशिकला गेले होते ना हम्म ती इकडे होती भैया सांगत होतं तिथून तिथं चालू होतं नाही मला क्लास नाही मला क्लास पटकन जायचं हा लागलं काम झालं म्हणजे इतकी चिडचिड कशाला करायची झालं हा जर नसता झाला क्लास तरी तुम्हाला त्रास किंवा आनंद. आता क्लास तुम्ही नॉर्मली क्लासला येता, इथून जाता, तुम्हाला आनंद होतो का? जर तुम्हाला इथून गेलं मला ज्ञान अर्जित झालं, मला हे भेटलं, मला हे भेटलं, मी याचा कसा वापर करू शकते, एकदम नॉर्मल कंडिशन मध्ये एकदम इझी. मला हे भेटलंय, मी याच्यासाठी ग्रेटफुल आहे, मी याच्यासाठी थँकफुल आहे, मला हे भेटलंय, ठीक आहे. पण जसं तुम्ही जर नाही आले आणि मनामध्ये असं आहे की मी नाही गेले, मी नाही गेले, मी नाही गेले, ही जी भावना आल्यानंतर इथून गेल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये अरे मी गेले बरं का, मला लय मज्जा आली, मी गेले, असं जर तुम्हाला झालं तर तुम्ही गुंतता. बुडल्याच आहेत. तिथं पण नाही झाला पाहिजे. तेच सांगितलं काय, त्यक्त सर्व परिग्रह, म्हणजे हे पण त्यागता आलं पाहिजे. आणि ते पण जर तुम्ही सोडलं तरी तुम्हाला असं होणार ठीक आहे उद्या करू, ठीक आहे नंतर करू, ठीक आहे ओके. ह्या प्रकारचं जर तुम्ही तुमच्या चित्तामध्ये जी स्थिती आहे ती राहिली तर ते काय होणार, ते डीप मध्ये कुरदलं जाणार नाही. पण ते डीप मध्ये कधी जाणार, कशाला नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर उद्भवल्या तर मग ते चित्तामध्ये डीपली जात. मी आजपर्यंत कधी रागवलं नाही, मला तुम्ही 4 वर्ष हा तर ह्या सगळ्या गोष्टी काही जरी झालं तरी क्लास बोलवायचा हा आणि म्हणजे बाकीच्या गोष्टी ऍडजस्ट करून क्लास नाही बोलवायचा नाही. हा ऍडव्हर्स कंडिशन मध्ये जर सोडताय तुम्ही तरी काही तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे. तुम्ही तिकडे गेले, कुठं फिरायला गेले, मुंबईला गेले किंवा कुठं पण तुम्ही फिरायला गेले, तुम्ही तुमचं टाइम स्पेंड करताय फॅमिली सोबत किंवा काही पण असं, आणि त्यावेळेस 8 ते 9 जर तुमच्या चित्तामध्ये भगवद्गीता आहे तर तुम्हाला ते बांधणार, ते भगवद्गीता असो ते बांधणार. ठीक आहे. तर याच्यामुळे सांगितलं की ईश्वराची पण आसक्ती नाही राहिली पाहिजे, ईश्वराची पण आसक्ती नाही राहिली पाहिजे. ती पण आसक्ती आपल्याला गुंतवते का, की आपण ईश्वर पाहिलाय का? आपण ईश्वर पाहिलं नाही. आपण काय पाहतोय, आपण टीव्ही मध्ये श्रीकृष्णाला पाहतोय आणि टीव्ही मध्ये जे राम येतं त्यांच्या प्रती आसक्ती झालेली आहे आपल्याला. राम कसे होते आपल्याला काय माहितीये, ईश्वर काय आहे आपल्याला माहितीये का? नाही माहित. कृष्ण काय होते आपल्याला माहितीये का? नाही माहित. आसक्ती कोणाप्रती आहे, जे टीव्ही मध्ये दाखवलंय त्याच्या प्रती आसक्ती आहे. आणि त्याच्या प्रती आसक्ती आहे म्हणजे काय झालं, गुंतलो आपण. जो अनंत परमात्मा ईश्वर आहे तो तर फक्त तुम्ही पूर्णपणे शांत झाले, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक दृष्टीने, दिव्य दृष्टीने, सगळ्या दृष्टीने ज्यावेळेस तुम्ही शांत होता ना, तुम्ही आपोआप त्याला अनुभव करता. आणि त्याला अनुभव केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आसक्ती, कोणत्याही प्रकारचा त्रास, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला तिथं ओढाव किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला दुःख काही होणार नाही, काही होणार नाही.
फक्त तुम्ही सच्चित आनंद होऊन जाता, अहम ब्रह्मास्मी होऊन जाता. पण ह्या कृष्णाला तुम्ही पाहिलं टीव्ही मधल्या, आणि तो जसा वागतोय, तो जसा बोलतोय, त्याच्यासोबत आसक्ती झाली, आणि तो बाहेर पितोय सिगरेट, तर तुमचं काय होणार? चित्त विचलित होऊन जाणार. तुम्ही काय झाले मग? गुंतले. तुम्ही त्याच्यामध्ये गुंतले. तुम्हाला अपेक्षित होणार की हो असं कसं काय करतोय, याने असं नाही करायला पाहिजे. बाकीच्या बाबतीत पण असं सगळ्याच्या वाटेल नाही झालं. ह्या सगळ्या गोष्टी आता याच्यातून शिकून सोडायचंय. हो हो, ठीक आहे. अवघड आहे, खूप अवघड आहे. मला पण हे रिअलाइज झालं की खूप अटॅच म्हणजे मला पूर्वी तरी एका काकांनी पाऊच गिफ्ट केलं तर 10th स्टँडर्ड मध्ये, मी तो पण सांभाळून ठेवला. आता मी हळूहळू पोरी तर रॅपर पण सांभाळून ठेवतात. चला शांतीपाठ घेऊ. कमरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत. दीर्घ श्वास भरून यः शान्तिरन्तरिक्षं शान्ति, पृथ्वी शान्तिरापः शान्तिरौषधयः शान्तिः, वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवा शान्तिर्ब्रह्म शान्ति, सर्वं शान्ति शान्तिरेव शान्ति, सामा शान्तिरेधि. शांति शांति शांति.